ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेमध्ये घडणाऱ्या जबरदस्त ट्विस्टचे अपडेट। आपण आता पाहणार आहोत की कशा पद्धतीने नागोबाचा खरा चेहरा येणार घरच्या सगळ्या लोकांसमोर, त्याचबरोबर आता नागराजच्या काळ्या कृत्याचा होणार पर्दाफाश। आता नेमकं काय काय घडतं, कसं घडतं हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की सुमन काकू ही नागराजच्या मागे आलेली असते आणि नागराजच्या मागे ती आलेली असते। त्यावेळी तिला दिसतं की नागराज हा एका गॅरेजमध्ये जातोय आणि ते गॅरेज तर बंद आहे। त्यावेळी ती आता मागेच उभी राहते आणि बघत असते की नागराज तिथे उभे असलेल्या दोन माणसांबरोबर बोलत असतो की हे बघा, आतमधला माणूस कितीही कोकलला बोंबलला तरीही तुम्ही आतमध्ये जायचं नाही, तुम्ही इथेच उभं राहायचं। आता सुमन विचार करते की नक्की हा माणूस कोण आहे आणि हे कोणाशी बोलतायत। मग आता नागोबा तिकडनं आतमध्ये जातो। सुमन कशीबशी त्याच्या मागे आतमध्ये जाते। नागोबा आता महिपत बरोबर हितगुत बोलत असतो। तो महिपतला विचारत असतो की काय मग कसं सुरू आहे आता तुझं सगळं, इथे बघतोयस ना, तुझेच माणसं तुझ्यावरतीच पहारा देत आहेत आणि त्यांना माहीतही नाही आहे की आतमध्ये तूच आहेस म्हणून। किती रे वाईट तुझी अवस्था केली मी, काय रे महिपत, या सगळ्याला काय अर्थ आहे? पण मी तरी काय करणार मित्रा, या सगळ्याला तूच जबाबदार आहेस। त्याबरोबर आता चुकून सुमन सायलीला फोन करत असताना सुमनच्या हातून एक तिथे असलेलं लाकूड पडतं। आता ते लाकूड पडल्याबरोबर नागराजला आवाज येतो। नागराज मागून बघतो तर त्याला सुमन दिसते। नागराज हा सुमनला महिपतच्या माणसांना उचलायला लावतो। तर आता त्यावेळी सायलीचा आणि सुमनचा फोन सुरू असतो। सायली ही इकडनं करत असते, हॅलो सुमन काकू, सुमन काकू तुम्ही काहीतरी सांगत होतात मला, सुमन काकू काय झालं, सुमन काकू, सुमन काकू। पण सुमनचा आता आवाज येणं बंद होतं। सायली विचार करते, सुमन काकू मला काय सांगत असतील, लक्ष देऊन ऐक, एवढंच शब्द मला त्यांचे ऐकू आलेत। सुमन काकू मगाशी मला म्हणाल्या की ते नागराज काकांच्या पाठलाग करायला जाणार होत्या, तिकडे काही घडलं नसेल ना अघटित? नाही, मला लवकरात लवकर सुमन काकू कुठे गेल्या आहेत हे शोधण्यासाठी घराबाहेर पडायलाच हवं। असं घरात बसून हातावर हात ठेवून चालणार नाही। सुमन काकूंना जर काही झालं तर मग सायली ही आता ताबडतोब सुमनला शोधण्यासाठी तिकडनं निघालेली असते। आता सायली ही सुमनला शोधायला जेव्हा बाहेर पडलेली असते तेव्हा तिला कळतं की सुमन तर घरीसुद्धा नाही आहे आणि बाहेरही तिला कुठे सुमन दिसत नसते। सायली सतत सुमनच्या फोनवरती फोन ट्राय करत असते जेणेकरून सुमनबरोबर काहीतरी कॉन्टॅक्ट व्हावा, पण सुमनबरोबर काहीच कॉन्टॅक्ट होत नसतो। सायली आता देवयाईला प्रार्थना करते की देवयाई काय गं हे सुमन काकूंचा मला काहीच कॉन्टॅक्ट का होत नाही आहे, सुमन काकू कुठे अडकल्या असतील, कशा असतील त्या, काय करत असतील, या सर्व गोष्टींचे प्रश्न आता सायलीला पडलेले असतात। सुमन सायलीला कुठे सापडत नाही आहे ही गोष्ट सायली विचार करते, मी घरी कॉल करून सांगू का, पण नाही नको, घरी जर सांगितलं तर घरचे सगळे काळजीत पडतील। आता खरं तर इकडे सायली ही सुमन काकूला शोधायला निघालेली असते, पण घरातही तिने कुणाला सांगितलेलं नसतं की ती सुमन काकूंना शोधायला निघाली आहे। घरचे सगळेजण गप्पा मारण्यात बोलण्यात इतके व्यस्त असतात की घरातनं एकटी सायली बाहेर पडून गेलेली कोणाच्या लक्षातच येत नाही। सगळेजण आपापल्यात मग्न असतात। सायली इथे सुमन काकूंना फोन करत असते पण सुमन काकू ही फोन उचलत नसतात। सायली आता देवयाईला हात जोडते आणि म्हणू लागते, काय गं देवयाई, कुठलीही माझी परीक्षा बघतेस, सुमन काकूंची अवस्था व्यवस्थित असेल ना, त्यांना काही झालं तर नसेल ना? देवयाई काहीही झालं तरी सुमन काकूंना काही होऊ देऊ नकोस, सुमन काकूंच्या पाठीशी उभी राहा। नागराज काकांनी सुमन काकूंना काही जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुबुद्धी दे आणि सुमन काकूंना व्यवस्थित ठेव। आता सायली ही प्रार्थना करत असते सुमन काकूंच्या भलाईसाठी, पण तिला सुमन काकूही सापडत नसतात, काही कळतही नसतं। तर इकडे आता नागराजने सुमनला किडनॅप केलेली असते। आता तो विचार करतो की ह्या सुमनला काय गरज होती हा अति आगाऊपणा करायची, माझ्या मागे यायची, जर माझ्या मागे आली नसती तर आज मला सापडली नसती, पण हिला खूप सवय आहे माझ्या कामात नाक घुपसायची, आता राहू दे इथे डांबून। त्याबरोबर इकडे आता लगेचच प्रतिमा त्याही रविराज काकांना म्हणते, अहो किती वेळ झाला, सुमन मी येईन असं म्हणाली होती तरीही अजून तिचा काही पत्त्या नाही आहे।
मला काय वाटतं, तुम्ही आता सुमनला एक फोन करून बघा ना, ती कुठं आहे हे आपल्याला कळेल तरी. त्याबरोबर लगेचच रविराज काका होकारार्थी मान हलवतात आणि मग ते सुमन काकूच्या फोनवरती फोन करतात. तुम्ही ज्या क्रमांकाशी संपर्क करू इच्छिता तो नंबर आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे असं सतत सांगत असतं. रविराज काका सुमनचा फोन लागत नाही आहे असं प्रतिमा आत्याला सांगतात. प्रतिमा म्हणते, अहो मग कमीत कमी नागराज भाऊजींना तरी फोन करा. नागराज भाऊजीसुद्धा म्हणाले होते ना की तेही येतील म्हणून पार्टीला, पण अजून त्यांचाही काही पत्त्या नाही आहे. ते कुठं आहेत हे तरी बघूया कमीत कमी. त्यावर रविराज काका म्हणतात, अरे हो, नागराज येणार होता हे तर मी विसरलोच होतो, 1 मिनटं. मग रविराज काका नागराज काकाला कॉल करतात. पहिला फोन नागराज काका उचलत नाही. रविराज काका पुन्हा फोन करतात आणि नागराज काका फोन उचलतात सुद्धा. रविराज काका म्हणतात, काय रे, तुला फोन उचलायला काय प्रॉब्लेम होतो आणि कुठं आहेस तू? त्यावर नागराज म्हणतो, अरे हो दादा, सॉरी ॲक्च्युली मी तुला कॉल करून सांगायला विसरलो. अरे मी तिकडे पूर्णा आजींच्या घरी यायला निघालोच होतो, पण रस्त्यात मला वाटलं की काहीतरी गिफ्ट घ्यावं. एवढ्या दिवसांनी पूर्णाई परत आल्यात म्हणून मग मी त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट खरेदी करायला चाललो होतो. इतक्यात मला सुमनचा फोन आला. तिच्या भावाची मुलगी खूपच आजारी आहे, त्यामुळे ती तिच्या भावाच्या मुलीला बघायला गेलेली आहे. त्यावर रविराज काका म्हणतात, अरे पण ती तर हैदराबादला असते ना. मग त्यावर आता लगेचच नागराज म्हणतो, अरे तेच तर दादा, ती मुलगी हैदराबादला राहायला आहे, पण तिची तब्येत अचानक इतकी खराब झाली, इतकी तिला त्रास व्हायला लागला की तिच्या आईवडिलांनी चक्क तिला हैदराबादवरून जाऊन इथं आणलेली आहे. म्हणून मग सुमनला खूप जास्त काळजी वाटू लागली आणि सुमनने मला फोन करून विचारलं की अहो मी काय करू, मी रियाला बघायला जाऊ का? म्हणून मग मीच म्हटलं की जाऊन ये, शेवटी मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे आणि सुमनचा तिच्यावर खूप जीव आहे. सुमनला इथं करमलं नसतं रे. त्यावर रविराज काका म्हणतात, बरं काही हरकत नाही, हे बघ काही मदत लागली तर कर त्यांना काय. त्यावर लगेचच नागराज, हो दादा, काही प्रश्न आहे का असं म्हणतो आणि फोन ठेवतो. प्रतिमा आत्या विचारते, काय हो, काय झालं, काय म्हणाले रविराज भाऊजी? मग रविराजने आता सगळं काही प्रतिमाला सांगितलेलं असतं. त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणते की अहो आपणही नंतरनं चौकशी करूया सुमनच्या फोनवर फोन करून त्या मुलीची. त्यानंतर इकडे अर्जुन नोटीस करतो की बराच वेळ झाला अजून सायली कुठेच दिसत नाही आहे. अर्जुनला प्रश्न पडतो, सायली गेली तरी कुठे? आता अर्जुन सायलीबरोबर बोलतही नसल्यामुळे तो डायरेक्ट सायलीला हाकसुद्धा मारू शकत नसतो. मग तो विचार करतो की जरा बघायला हवं. मग तो आता उठतो आणि किचनकडे जाऊ लागतो. त्यावर प्रतिमा म्हणते, काय रे, तू किचनमध्ये कुठे चालला आहेस? त्यावर अर्जुन सांगतो, काही नाही, जरा पाणी पिऊन आलो. बघतो पाणी घेतो आणि मग आता तो बघतो तर किचनमध्ये त्याला सायली दिसतच नाही. अर्जुन विचार करतो, ही गेली कुठे? मग अर्जुन हा आता वरती बेडरूममध्ये जातो आणि बेडरूममध्ये चेक करतो. बेडरूममध्येही सायली नसते. अर्जुनला प्रश्न पडतो, अरे हॉल नाही, बेडरूम नाही, किचन नाही. अर्जुन स्टडीमध्ये चेक करतो, स्टडीमध्येही नाही. बाहेरच्या पॅसेजमध्ये चेक करतो, लॉन एरियामध्ये बघतो, गार्डन एरियामध्ये, पण सायली कुठेच नसते. अर्जुनला आता टेन्शन येऊ लागतं. अर्जुन विचार करतो, अरे ही सायली गेली तरी गेली कुठे? मग आता अर्जुन हा सायलीला कॉल करू लागतो, पण सायलीचा आता फोनही लागत नसतो. आता मात्र अर्जुनला खूपच जास्त सायलीची काळजी वाटू लागते. तर इतक्यात त्याच्याकडे चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणत असतो, अर्जुन, अरे काय चाललं आहे तुझं? घरात सर्व फॅमिली एकत्र बसून मज्जा करते आणि तू इथे एकटा का भूतासारखा उभा राहिला आहेस? त्यावेळी अर्जुन हा आता चैतन्याला सांगतो की मगापासून सायली कुठेच सापडत नाही आहे, सायली गायब आहे. त्याबरोबर चैतन्य म्हणतो, अरे गायब आहे असं काय बोलतो आहेस तू? वहिनींना कॉल कर ना, असतील इथंच कुठंतरी. अरे कदाचित इथेच अशाच कुठेतरी गेल्या वगैरे असतील, तू फोन करून बघ, येतील बघ. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तुला काय वाटतं चैतन्य, मी कॉल केले नसतील का तिला? मी फोन वगैरे करून सगळं ट्राय करून झालेलं आहे, पण ती कुठेच सापडत नाही आहे. मला आता खूपच जास्त तिची काळजी वाटू लागली आहे, ती कुठे असेल, कशी असेल? त्याबरोबर चैतन्य म्हणतो, बरं तू काळजी करू नको, चल आपण दोघंजणं सायली वहिनींना शोधायला जाऊया. त्यावर अर्जुन म्हणतो की हो, ते तर करायलाच हवं, पण तू एक काम कर, तू सतत तिच्या फोनवरती फोन ट्राय करत राहा, म्हणजे ती कुठं आहे काय आपल्याला कळत असेल. त्याबरोबर लगेचच आता चैतन्य म्हणतो, हो तू त्याची काही काळजी करू नको, मी सतत त्यांच्याबरोबर कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतो. त्याबरोबर प्रतिमा आत्या आता रविराज काकांना म्हणतात, अहो चला ना आता आपणही निघूया, नाही म्हणजे आपल्यालाही आता खूप उशीर होईल नाही तर घरी जायला, चला. त्यावर मग सगळ्यांचा निरोप घेऊन रविराज काका आणि प्रतिमा आत्या
निघालेले असतात. तर रस्त्यात प्रतिमात्या रविराज काकांना म्हणते, अहो सुमनला फोन करून बघा ना, तिचा फोन लागतोय का. रविराज काका सुमन काकूच्या फोनवरती फोन करतात, पण अजूनही फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया सांगत असतो. मग रविराज काका, आता सुमनचा फोन लागतच नाही आहे ग प्रतिमा, असं प्रतिमा आत्याला सांगतात. प्रतिमा आत्या म्हणते, अहो पुन्हा ट्राय करा ना. रविराज काका पुन्हा ट्राय करतात, पण तरीही पुन्हा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया बाहेरच सांगत असतो. मग रविराज काका प्रतिमा आत्याला म्हणतात, प्रतिमा तू एक काम कर, तुझ्याकडे तिच्या भावाचा नंबर आहे ना, मग तू त्यांना फोन करून बघ, कदाचित त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती मिळू शकते, सुमनबद्दलही आणि त्यांच्या मुलीबद्दलही. त्याबरोबर लगेचच आता प्रतिमात्या म्हणते, हो हो चालेल, मी लगेचच करते. आणि मग आता प्रतिमात्या ही सुमन काकूच्या भावाला फोन करते आणि म्हणत असते, नमस्कार दादा, मी प्रतिमा बोलते, कसे आहात. त्याबरोबर ते म्हणतात, अरे प्रतिमाताई तुम्ही, हो हो आम्ही मस्त, तुम्ही कसे. मग चौकशी वगैरे करून झाल्यावर आता लगेचच प्रतिमा म्हणते, बरं तुमच्या मुलीला रियाला कसं वाटतंय आता. त्याबरोबर ते म्हणतात, रियाला काय झालं. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते, अहो तिची तब्येत बरी नाही आहे ना. त्यावर आता सुमन काकूचा भाऊ प्रतिमा आत्याला म्हणतो, अहो नाही हो, माझी रिया एकदम ठीकठाक आहे, तुम्हाला कोण बोललं रियाची तब्येत बरी नाही आहे म्हणून. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मीच काहीतरी चुकीचं ऐकलं असेल कदाचित. बरं दादा, तुम्ही जरा सुमनला फोन देता का. अहो मगापासून तिचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया बाहेर सांगतोय. त्याबरोबर ते म्हणतात, अहो पण सुमन इथे आलेलीच नाही आहे, सुमन येणार असती तर तिने आधीच मला सांगितलं असतं. त्याबरोबर प्रतिमा आत्या म्हणते, अहो सुमन आली नाही आहे म्हणजे ती येणार होती ना तिकडे. त्यावर ते म्हणतात की नाही हो, खरंच सुमन तर इकडे आलेली नाहीच आहे. मग मात्र आता प्रतिमा आत्यांना कळत नसतं की असं कसं शक्य आहे, म्हणजे सुमन काकू म्हणाली की मी माझ्या भावाकडे जाते आणि ती तिकडे गेलीच नाही. मग आता ती ही गोष्ट रविराज काकांना सांगते, अहो सुमन म्हणाली होती की तिच्या भावाच्या मुलीची तब्येत बरी नाही आहे म्हणून, पण रियाची तब्येत तर अगदी व्यवस्थित ठणठणीत आहे आणि म्हणजे सुमन तिकडे गेलीही नाही आहे. मग सुमन नक्की कुठे गेली असेल. रविराज काका म्हणतात, मलाही काही कळत नाही आहे ग, आपण एक काम करूया, आपण सतत सुमनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करूया. त्याबरोबर आता प्रतिमा आत्या म्हणते, हो ना बरोबर आहे. आणि रविराज तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते आहे का, सुमनने आपल्याला एकालाही फोन केलेला नाही आहे. त्याबरोबर दुसरीकडे आता अर्जुन ह्याने सायलीला शोधायला सुरुवात केलेली असते. आता अर्जुन रस्त्यात सायलीला शोधत असतो, अंधार पडलेला असतो, अर्जुनला भीती वाटत असते, अर्जुन काळजी करत असतो सायलीची. तो विचार करतो की सायली असेल तर असेल कुठे, कशा अवस्थेत असेल. तो सायलीला हाका मारत असतो, बायको सायली कुठे आहेस तू सायली. तर आता सायली ही अर्जुनला भेटलेली असते. तर आता सायली सापडल्याबरोबर अर्जुन चिडतो तिच्यावर, तुला कळत नाही का, सांगून निघता येत नाही का घरातनं, तू कुठे अशी रस्त्यावर फिरतेस वगैरे ओरडतो. त्यावेळी सायली म्हणत असते, अहो मी सुमन काकूंना शोधण्यासाठी घराबाहेर पडले होते. अर्जुन म्हणतो, सुमन काकूला का. त्यावर सायली सांगत असते, अहो मगाशी सुमन काकूने माझ्या फोनवर खूप सारे मिस कॉल दिले होते. मी सुमन काकूला जेव्हा फोन केला तेव्हा मला कळलं की सुमन काकू नागराज काकांचा पाठलाग करण्यासाठी गेलेले आहेत आणि त्यावेळी मी त्यांना त्या कुठे आहेत असा प्रश्न विचारला, पण इतक्यात सुमन काकू म्हणाल्या की मी तुला थोड्या वेळात फोन करते सायली, आणि त्यांनी फोन कट केला. थोड्या वेळाने मी त्यांना फोन करत होते पण त्या फोन उचलत नव्हत्या. नंतर मी त्यांना पुन्हा फोन केला, त्यावेळी त्यांनी फोन नाहीच उचलला. मग त्यांनी स्वतः मला थोड्या वेळाने फोन केला आणि त्या मला काहीतरी सांगत होत्या. इतक्यात त्यांचा आवाज यायचा बंद झाला आणि तिथपासून त्यांचा फोनही लागत नाही आहे. मला भीती वाटते, काळजी वाटते. त्यावर अर्जुन म्हणतो, हे जर असं असेल तर आपल्याला सिनियरच्या घरी जाऊन हे सगळं सांगायला हवं. मग अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्याच्या घरी येतात. प्रतिमा आत्या म्हणते, अरे बरं झालं सायली अर्जुन तुम्ही घरी आलात, मी तुम्हाला आता फोन करणारच होते. आणि मग आता प्रतिमा आत्या ही सांगू लागते की सुमन ही तिच्या भावाकडे जाणार आहे असं तिने नागराज भाऊजींना सांगितलं होतं. त्यांनी आम्हाला फोनवर तसं सांगितलंही, पण सुमन तिच्या भावाच्या घरी गेलेलीच नाही आहे, आम्हाला कळत नाही आहे की ती कुठे असेल. त्यावेळी सायली आणि अर्जुन दोघंजण एकमेकाकडे बघतात आणि म्हणत असतात, सॉरी प्रतिमा आत्या, सॉरी रविराज काका, पण सुमन काकू कुठे असतील याची आम्हाला आयडिया आहे. त्यावर रविराज काका आणि प्रतिमा आत्या म्हणते, सुमन कुठे असेल हे तुम्हाला माहिती आहे. अरे मग वाट कसली बघताय, सांगा ना आम्हाला कुठे आहे सुमन. मगापासून आम्ही दोघंजणं केवढी काळजी करतोय तिची, ती आम्हाला कुठे आहे काही आयडिया लागतच नाही आहे. अर्जुन, अरे सायलीकडे काय बघतोय. सायली, अगं तू त्याच्याकडे काय बघत उभी आहेस, तू तरी सांग कुठे आहे सुमन. त्यावेळी मग अर्जुनने आता सांगायला सुरुवात केलेली असते, ॲक्च्युली आम्ही सुमन काकूला नागराज काकावरती लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि आज जेव्हा नागराज काका म्हणाला की तो
म्हणजे एका कामासाठी बाहेर जातोय त्यावेळी सुमन काकूंना डाऊट आला की कदाचित नागराज काका कुठेतरी भलतीकडेच जात आहेत आणि म्हणूनच सुमन काकू यासुद्धा त्यांच्या मागे मागे जाऊ लागल्या आणि त्यानंतरपासूनच त्यांचा फोन बंद लागतोय. त्यावर रविराज काका म्हणतात, हे तुम्हाला कन्फर्म आहे का? त्यावर अर्जुन सांगतो, हो. सुमन काकूने त्या जेव्हा नागराज काकाच्या मागे जायला लागल्या तेव्हा सायलीला कॉल करून सांगितलं होतं की त्या नागराज काकांच्या मागे मागे जात आहेत, म्हणूनच आम्हालाही काळजी वाटू लागली. सायलीने त्यांना पुन्हा फोन केला तेव्हा त्या सायलीला काहीतरी सांगत होत्या आणि अचानकच त्यांचा फोन कट झाला होता. म्हणून सायली त्यांना शोधायला घराबाहेरसुद्धा पडली. तिने आजूबाजूच्या भरपूर परिसरामध्ये सुमन काकूला शोधलं पण सुमन कुठेच सापडली नाही. तर इकडे आता नागोबा हा सुमनला महिपतच्या माणसांच्या मदतीने एका ठिकाणी कोंडतो आणि मग तो विचार करतो की आता मला महिपत आणि सुमन यांची दोघांची जागा बदलायला हवी. मग त्या दोघांनाही तो घेऊन तिकडनं एका दुसऱ्या जागी शिफ्ट करतो. तर इकडे रविराज काका म्हणतात, याचा अर्थ नागराजला सगळं काही सत्य माहिती आहे. जर नागराजला माहिती आहे तर नागराजकडनं सगळं सत्य काढून घेतलं पाहिजे. मग आता नागराज काका सुमनला दुसऱ्या ठिकाणी हलवतो, महिपतला दुसऱ्या ठिकाणी हलवतो आणि घरी येतो. घरी आल्यावर रविराज काका नागराजचीच वाट बघत असतात. नागराज काकांची आता रविराज काकांनी चांगली उलट तपासणी करायला सुरुवात केलेली असते. नागराज, तू तर म्हणाला होता सुमन तिच्या भावाकडे माहेरी गेली आहे म्हणून, पण सुमन तर तिकडे गेलेलीच नाही आहे. प्रतिमाने स्वतः तिकडे फोन करून विचारले, का खोटं बोललास? त्यावेळी नागराज म्हणायला लागतो, अरे दादा सॉरी, सुमनने मला जे सांगितलं मी तेच तुला सांगितलं, मला काय माहिती आता ती कुठं आहे. त्याबरोबर इकडे सायली ही नंतरनं अर्जुनला म्हणत असते, अहो मला पूर्ण पक्की खात्री आहे की नागराज काका खोटं बोलत आहेत, आपल्याला रिस्क घेऊन चालणार नाही. मला असं वाटतं की आपण लवकरात लवकर सुमन काकूंचा शोध घ्यायला सुरुवात केली पाहिजे. त्यावर अर्जुन म्हणतो, आपण तिचं लास्ट लोकेशन ट्रेस करूया आणि त्या लास्ट बघूया. मग सायली ही अर्जुनला म्हणते, हे बघा हे आहे त्यांचं लास्ट लोकेशन. मग अर्जुन ते लास्ट लोकेशन घेतो आणि ते लास्ट लोकेशन त्याच्या एका मित्राला फॉरवर्ड करतो आणि त्याला सांगतो की मला ह्या नंबरचं लास्ट लोकेशन हवं आहे, म्हणजे हा नंबर कुठे लास्ट ॲक्टिवेट होता. मग ते लोकेशन काढल्यावर सायली अर्जुन तिकडे पोहोचतात. तर तिकडे त्यांना ते जुनं गॅरेज सापडतं जिथे महिपतला नागोबाने किडनॅप करून ठेवलेलं असतं. मग आता लगेचच अर्जुन म्हणतो, ह्या एवढ्या भंगार ठिकाणी कशाला आल्या असतील सुमन काकू? नक्कीच काहीतरी गडबड आहे, आपण शोधाशोध करायला हवी. सायली अर्जुन त्या गॅरेजवर खूप शोधाशोध करतात, खूपच शोधाशोध करतात, पण सायली अर्जुनच्या हाती मात्र काहीही लागत नाही. पण त्यांना एक गोष्ट आता कन्फर्म झालेली असते की या सगळ्याच्या मागे नक्कीच नागराज काकांचा हात आहे. नागराज काकांनी सुमन काकूचं काहीतरी बरं वाईट केलेलं आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला सुद्धा विसरू नका. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.